वाच आणि समजून घे. हे एक आहे आणि एकचं अनेक मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा काय होते ते बघूया. तर छत्री. छत्री. छत्रीचं अनेक वचन छत्र्या. छत्र्या. पान. पान. पाने. पाने. घड्याळ. घड्याळ. एक घड्याळ. एक घड्याळ. अनेक अनेक मध्ये काय म्हणू आपण? घड्याळे. घड्याळे. वही. वही. अनेक वचन मध्ये गेल्यावर अनेक मध्ये काय बोलणार आपण? वह्या. वह्या. एकापेक्षा जास्त असल्यावर आपण त्याला म्हणू वह्या. मुलं. मुलं. मुले. 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 पोपट. पोपट. त्याला अनेक कितीकही पोपट असले तरी आपण पोपटच म्हणू. ठीक आहे. पोपटे नाही म्हणू, आपण पोपटच म्हणू. एकापेक्षा जास्त असले तरी पोपट म्हणू किंवा एक असलं तरी आपण पोपटच म्हणू. सिंह. जेव्हा एक सिंह राहील तेव्हा पण सिंहच म्हणू आणि जेव्हा एकापेक्षा जास्त राहील तेव्हा पण आपण त्याला सिंहच म्हणू. ठीक आहे. पतंग. जेव्हा एक पतंग राहील तेव्हा पण पतंग म्हणू, जेव्हा एकापेक्षा जास्त राहील तेव्हा पण त्याला आपण पतंगच म्हणू. पतंग. एक मध्ये कान. एक 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 कान आणि अनेक मध्ये पण कान. कानच म्हणू, काने नाही म्हणू, कानच म्हणू. ठीक आहे. दोन कान म्हणतो आपण. एक कान दोन कान. ठीक आहे. पेरू. अनेक वचन मध्ये पण पेरूच होईल. पेरू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं? एक आणि अनेक. समजले ना? हो. ठीक आहे.